UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका। राखीव प्रवर्गातील 5 तर खुल्या प्रवर्गातील 3 जागांवर युवा सेनेचा विजय। इतर उमेदवारही आघाडीवर। सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। बोगस पोलिंग एजंटबाबत विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला नोटीस जारी। अल्पेश भोईर यांची मतं बाद करण्याची अभाविपेक्षित होती मागणी। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड। फडणवीसांच्या नावाची पाटीही फेकली। महिला भाजपचीच कार्यकर्ती असल्याचा दावा। फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेच्या घरी पोलीस, मात्र दरवाजा उघडण्यास महिलेचा नकार। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार। तोडफोड प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महिलेला कोणीतरी मुद्दाम पाठवल्याचाही संशय व्यक्त। मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तातील पोलिसांचं निलंबन होणार। एक अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती। अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्याकडून चौकशी सुरू। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या। कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध। आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी। प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। अमित शहांचे नागपुरात सूचक संकेत। शहांकडून विदर्भाचा आढावा। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई। 1 किंवा 2 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर। डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी देखील भाजप विजय होणार नाही। भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा। मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची उद्या पत्रकार परिषद। 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या। निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा। अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी। राजन पाटलांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा। पाटलांच्या निवडीनं उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। भारत विरुद्ध बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला। पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे फक्त 35 षटकांचा सामना। बांगलादेशच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा। मोहोळमध्ये दादा गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला। सहकारी कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी हा शेतकऱ्यांवर अन्याय। दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। राजीनामा देण्याचीही तयारी। एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गोंडगोवारी समाजाचं आमरण उपोषण। सरकारकडून गोंडगोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण। फडणवीसांसोबत 30 तारखेला बैठक। आंदोलन स्थगित करण्याची विनंती। कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने सामने येण्याची शक्यता। निलेश राणे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।